अध्याय दुसरा आहे, महत्वाचा श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूः मा ते संगोत्सव कर्मणि. पुढला जो अध्याय आहे, अध्याय 3, तो कर्मयोग आहे. म्हणजे संपूर्ण अध्यायामध्ये कर्मयोगाबद्दल सांगितलंय. पण कर्मयोगावरची जी सर्वात महत्वाचा जो श्लोक आहे तो सांख्ययोगामध्ये. आपण या श्लोकाचा थोडासा अर्थ असा ढोबळमानाने समजून घेऊया आणि थोडासा अजून जरा खोलात जाऊन जरा विचार करूया की याचा खरोखर अर्थ काय होतो. कर्मण्येवाधिकार असते, कर्मावरच फक्त तुझा अधिकार आहे. मा फलेषु कदाचन, तुझा फलावर अधिकार नाहीये. फळावर म्हणजे आउटकम वरती तुझा अधिकार नाहीये. त्याचा वेगळा आपण शब्द वापरला की तुझा कंट्रोल किंवा तुझ्या अखत्यारीत, तुझ्या कंट्रोलमध्ये फक्त कर्म आहे. कर्माच्या फलावरती म्हणजे हे फळ तुला कधी मिळेल, कसं मिळेल, किती मिळेल, ह्याच्यावर तुझा अधिकार नाही. पण नोकरी आणि पगाराबद्दल पण हे उदाहरण वापरू शकतो. दुसरं उदाहरण आपण एक करूया की शाळेची परीक्षा आहे आपली. 10 मुलांनी अगदी खूप अभ्यास करून पेपर दिलाय आणि सगळ्यांची उत्तरं तीच आहे. 10 प्रश्न असतील समजा, पण 10 प्रश्नांची सगळ्या मुलांनी उत्तरं बरोबर लिहून ठेवली. आता हे त्यांनी त्याचं कर्म केलंय. बरोबर, मुलांनी अभ्यास करून परीक्षा दिली आहे, सगळी उत्तरं बरोबर लिहिली आहेत, हे त्यांनी कर्म केलंय. आता लॉजिकली 10च्या 10 मुलांना 100 मार्क मिळायला पाहिजे, पण हे नेहमी होतच का? तर कदाचित नाही होऊ शकणार. समजा ते जे पेपर ज्या शिक्षकाकडे तपासायला गेले, त्या शिक्षकांनी एका दिवशी 2 पेपर तपासले आणि तेव्हा समजा त्याचा मूड चांगला होता आणि त्यांनी बघितलं ठीक आहे सगळी बरोबर उत्तर आहे, ते 2 जणांना 100 पैकी 100 मार्क मिळाले. दुसऱ्या दिवशी समजा त्या परीक्षकाचा काही मूड चांगला नव्हता, त्यांनी काहीतरी टीव्हीवर बघितलं किंवा घरात काहीतरी खटकलं आणि मग ते पेपर चेक करायला बसले आणि त्यांना असं वाटलं अरे सगळीच ही उत्तरं येतात, म्हणजे ह्या मुलांनी कॉपी केलेली असणार, त्यांनी यांचे मार्क कट करणार. तर ह्या ज्या गोष्टी आणि अजूनही काही बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात की ज्या शिक्षकाच्या आयुष्यात काय चाललंय किंवा त्यांची जशी मनस्थिती आहे त्या ज्या गोष्टींवरती ह्या मुलांचं काहीच कंट्रोल नाही का. ह्या त्यांच्या कंट्रोलच्या बाहेर आहे, त्या त्यांच्या अखत्यारीच्या बाहेर आहे. तसंच म्हणजे आपण आपलं पण उदाहरण लावू शकतो की बऱ्याचशा गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये असतात, पण त्या गोष्टींचं फळ मिळताना अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. तर त्या दृष्टीने थोडा विचार केला की कंट्रोल आपण जर शब्द वापरला किंवा आपल्या आवाक्यात कुठल्या गोष्टी, त्या दृष्टीने जर हा श्लोक वाचला तर थोडंसं जास्त समजतं की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. हे कर्मावर तुझा कंट्रोल आहे, पण फळावर तुझा कंट्रोल नाही आहे. दुसरा भाग काय आहे की मा कर्मफल हेतुर्भूः मा संगोत्सव कर्मणी. कर्माचं फळ हे तू तुझ्या कर्माचा हेतू बनवू नको. थोडक्यात काय की सुरुवातीपासून तू असं ठरवू नकोस की मला अमुक एक फळ पाहिजे म्हणून मी हे कर्म करतो, हे करू नकोस. पुढचा भाग सांगतो मी की मा संगोत्सव कर्मणी. जर तू अशा कर्माच्या फळावरचा आग्रह किंवा आसक्ती ठेवलीस तर कदाचित तुझा कर्म न करण्याकडे पण ओढा होईल. तर तसंही करू नकोस. एक ठराविक फळ मिळेल म्हणून मी कर्म करीन किंवा नाही करणार असं तू कधीही विचार करू नकोस. ही जी गोष्ट आहे की कर्म करताना फक्त कर्मावरच लक्ष द्या, कर्म कर, फळाचा तू विचार करू नकोस. अधिकारापेक्षा तो पण एक शब्द जरा चांगला वाटतो की विचार करू नको, कर्माचाच विचार कर. कर्म करताना मा फलेषु कदाचन, तू फळाचा विचार करू नको, कारण त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुझ्या कंट्रोलमध्ये नाही. आणि अजून एक उदाहरण आपण बघू शकतो की आपण घोडागाडी म्हणतो. घोडे पुढे असतात आणि गाडी मागे असते. तर घोडे म्हणजे आपण समजा कर्तव्य समजतो आणि गाडी जी आहे ते फळ. कर्तव्य करत करत जा, जे फळ मिळायचं ते मिळेल. समजा आपण उलट केलं, आपण गाडी पुढे लावली आणि घोडे मागे आहे, तर घोडे ठीक आहे कधी तर धावतील, पुढे पुढे जातील. आणि जो रस्ता आहे, समजा रस्ता जो कर्म मार्ग आहे, स्वधर्म आहे, त्याच्यावरून त्या घोड्यांना धावायचं. जर गाडी पुढे असेल तर त्या घोड्यांना तो मार्ग दिसेल का? नाही दिसणार. हा जो महत्वाचा फरक आहे, सुरुवातीला आपण काय ठेवतो, कर्तव्य बुद्धी ठेवतोय की कर्माचं फळ ठेवतोय. तर हाच या श्लोकाचा अर्थ आहे. कधी आपण म्हणतो की आपल्याकडे चॉईस असते. अधिकाराच्या इथे आपण दुसरा पण शब्द वापरू शकतो की चॉईस.
तुला कर्म करण्याची चॉईस आहे, पर्याय आहे तुला. कर्म करायचं की नाही करायचं, कर्म कसं करायचं, कधी करायचं, कितपत करायचं, या सगळ्याचं तुला पर्याय आहे, तुला चॉईस आहे. पण एकदा ते तू जे काही ठरवलंस कर्म करायचं किंवा नाही करायचं, त्याच्यानंतर मग जे काय होईल ते तुझ्या हातामध्ये नाही. आणि त्याचं जे फळ आहे त्याला तू म्हणू शकत नाहीस की हे फळ मी स्वीकारेन का नाही स्वीकार, ते तुला स्वीकारायलाच पाहिजे. जे काही असेल ते फळ तुला स्वीकारायलाच. अशा दृष्टीने जर हा श्लोक बघितला तर खरोखर म्हणजे आपली रोजच्या वागण्याची जी पद्धत आहे ती बदलू शकते. म्हणून हा श्लोक अतिशय महत्वाचा आहे. कर्म आणि फळ, घोडा आणि गाडी, त्याची एक स्पेसिफिक ऑर्डर आहे. कुठली गोष्ट पहिली आणि कुठली गोष्ट नंतर, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. पण अजून एक उदाहरण बघूया की 3 इडियट्स खूप प्रसिद्ध पिक्चर आहे. त्याच्यामध्ये बरेचसे इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आहेत. आमिर खानचं एक रणछोड दास रॅन्चो म्हणून कॅरेक्टर आहे, एक चतुर म्हणून एक कॅरेक्टर आहे की जो हुशार मुलगा असतो कॉलेजमध्ये, बुद्धी असते, हुशारी असते, शिक्षकांचा तो फेवरेट असतो. चतुरचं जे लक्ष असतं ते परीक्षेमध्ये 100पैकी 100 मार्क मिळवणं. आमिर खानच्या कॅरेक्टरचं बुद्धी असते की समजून घ्यायचा विषय. चतुर त्याच्या मित्रांना भेटायला येतो आणि लौकिक दृष्ट्या त्याच्याकडे सगळं असतं. तो भरपूर मोठ्या हुद्द्यावर असतो, त्याची स्वतःची कंपनी असते, भरपूर पैसे असतात, मॅन्शन मध्ये राहतो, सगळे यश त्याच्याकडे असतं. पण तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये काहीतरी कमी असते, त्याच्या मनामध्ये द्वेष भाव असतो, त्याच्या मनामध्ये कमतरता असते. त्याला त्याच्या मित्रांना दाखवून द्यायचं असतं की नाही बघा, मी एवढं तुम्ही मला नावं ठेवली तरी सुद्धा मी एवढा मोठा झालो. ही जी कमतरता असते, लॅक ऑफ सेल्फ एस्टीम किंवा इन्सिक्युरिटी, हे शब्द एकदम परफेक्ट लागू होतो. आणि जेव्हा तो शेवटी आमिर खानच्या कॅरेक्टरला भेटायला जातो तेव्हा ते भेटता जी काय चतुरची मजा करायची करतात, पण शेवटी आमिर खान एक महत्वाची गोष्ट म्हणतो की काबिल बनो, कामयाबी अपने आप पीछे चली आएगी. हा जो महत्वाचा फरक आहे की आपला उद्देश काय, कामयाबी आहे, यश हा उद्देश आहे की खरोखर समाजामध्ये काहीतरी चांगलं करायचं, माणूस म्हणून काहीतरी तुला अर्थपूर्ण आयुष्य जगायचं, हा उद्देश आहे. तर तो फरक आहे की कामयाबी आणि काबिल याच्यामध्ये. काबिल बनो, कामयाबी अपने आप चली आएगी, तोच इथे पण कर्मण्यवाधिकारस्थाला आपण लावू शकतो की तू कर्म कर आणि फळ जे आहे ते आपोआप येईल तुला. आणि जे तुला येईल फळ ते उचित फळ असेल, पण तुझं लक्ष तिकडे नको, तुझं लक्ष तिकडे विचलित होऊन देऊ नकोस. तर याचा थोडक्यात जरा एकत्र करूया की याचा अर्थ काय होतो. त्याच्यामध्ये म्हटलं की कर्तव्य बुद्धीने तू कर्म कर, की बुद्धी लावून तू विचार कर पहिल्यांदा की कर्म, तुझं कर्तव्य काय, तू कर्म कसं करा. आणि दुसऱ्या भागाचा अर्थ असा आहे की फळावरती तू आसक्ती ठेवू नकोस, किंवा फळावरच्या आसक्तीमुळे तू तुझं कर्म करणार की नाही करणार हे ठरवू नकोस. मग तिकडे निष्काम भाव ठेव की कर्तव्य बुद्धीने केलेलं आणि निष्काम भावाने केलेलं कर्म, आणि याच्यामध्ये दोन्ही बुद्धी आणि मन यांचा ताळमेळ बसायला पाहिजे. तर असा जो जेव्हा ताळमेळ बसतो तेव्हाच माणसाकडून निष्काम कर्म होतो. तर संपूर्ण या श्लोकाचा हा एकच साधा अर्थ आहे की कर्तव्य बुद्धीने, निष्काम भावनेने तू कर्म कर आणि तरच तुझ्याकडून निष्काम कर्म होईल.